हाय फ्रेंड्स, तर बघा गणेशोत्सवासाठी सगळेजण गावी निघालोय, पूर्ण फॅमिलीज. अर्धी फॅमिली आमची गावी पोहोचली होती कारण ते लवकर गेले होते 21 तारखेला. आम्ही निघालोय गणेशोत्सवाला 29 तारखेला रात्री कल्याण डेपोतून दापोली गाडीला बसलो आणि ही गाडी आता आम्हाला मंडणगडपर्यंत सोडेल कारण दुसऱ्या गाड्या अवेलेबलच नव्हत्या. ह्या गाडीचं रिझर्वेशन मुश्किलमध्ये भेटलं आणि आम्ही ते रिझर्वेशन केलं आणि मंडणगडपर्यंत पोहोचलो. रात्री 3:30ला आम्हाला मंडणगडला सोडलं. इतकी थंडी होती बघा, मम्मीला आणि काकीला पण थंडी लागते, माझ्या मुलीला तर खूपच गार वाटत होतं. आणि हा काही मंडणगडचा डेपो आहे असा, आणि खूप जुना डेपो आहे हा. त्याचं काही दुरुस्तीचं कामच कधी केलेलं नाहीये. आणि इकडनं आम्हाला लवकर आमच्या गावी जायला काही साधन मिळणार नाही कारण 5च्या नंतरच सगळं काही चालू होतं. तर आम्ही थोडा वेळ इकडेच वेट केला. मग एक टेम्पो ठरवून आम्ही आमच्या गावी जायला निघालो. तर पोचलो आहोत गावी आणि ही सकाळ झाली बघा. गावची सकाळ खूप छान. आणि हा पातेला जो आहे पाण्याचा, पितळ्याचा पातेला आमच्या कुटुंबात माझ्या आजीचा आहे, ते जुना पातेला आहे खूप. आणि सकाळ झाली आहे, बायका मस्त भाजी निवडत गप्पा मारतायत. माझा भाऊ पूजा करतोय आणि सगळेजण कोणी नाश्ता करतंय. तर इकडे जेंट्स सुद्धा झोपलेले आहेत अजूनपर्यंत कारण रात्री प्रवासामध्ये सगळेजण दमले होते. आणि माझ्या भावाची पूजा चालू आहे. आणि असा आपला गणपती आहे गावच्या घरातला बघा. तर गेल्या वर्षी 2 गणपती होते देवबाप्पा, तर ह्या वर्षी एकच गणपती आहे. तुम्ही तर माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल. आणि इकडे बघा सगळे जेंट्स झोपलेले आहेत आणि खूपच घरामध्ये गर्दी झालेली आहे आता माणसांची, कारण ह्या वर्षी मुंबईला कोणी राहिलंच नाही. सगळेच लोक गणपतीसाठी गावाला आलेली होती. आमचे ओसे सुद्धा आहेत गौरीच्या दिवशी. तर तुम्ही नक्की व्लॉगमध्ये बघा आणि व्लॉग कंटिन्यू करा. आमचा ओसा सुद्धा 4 बहिणींचा सोबत होता. इकडे माझी वहिनी जेवण बनवते, ही 2 नंबर वहिनी आहे आणि तुरीची डाळ बनवते. बाय बाय.